आलम प्रभू आज भक्ती ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. माझा आवाज येतोय ना? आवाज येत असेल मला प्रतिक्रिया द्या. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. त्रिकालंदनीय राष्ट्रसंत पूज्य शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्यचरी नतमस्तक होऊन विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवांना यांच्याही दिव्यचरी नतमस्तक होऊन संत शिव शिवयोगी मंथ माऊली यांच्याही दिव्यचरी नतमस्तक होऊन सर्व महापुरुषांना, सर्व महामानवांना, सर्वांना एक साष्टांग प्रणिपात करून मी आज या अनुभव मंडप लिंग सेवा संघ या अनुभव मंडपामध्ये मी तुमची चर्चा करण्याची बोलण्याशी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. या अनुभव मंडप च्या माध्यमातून मी सर्वांना शरण आणि शरणींना व सर्वांना आवाज करणाऱ्या प्रत्येकांना प्रत्येक क्षणांना मी अंतःकरणापासून शरणागती करून मी या ठिकाणी असणाऱ्या माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. या अनुभव मंडप या अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण देशभर नाही तर जगभर हे कार्यक्रम रोज नित्यवचन असेल किंवा रविवारचा तासाचा या अनुभव मंडप असेल, हे पूर्ण जो कार्यक्रम आहे किंवा ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ते लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या या फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सामान्य माणसापासून येऊन पोहोचते. म्हणजे आपल्यासाठी समाजाची आनंद. तरीही माझ्या ही चर्चेमध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून अलमप्रभूच्या जीवनावर थोडासा चालत तोंड ओळख करून मिळणार आहे बोलण्याची किंवा या अलमप्रभूच्या जीवनावर प्रकाशण्याची किंवा अलमप्रभूच्या जीवनावर बोलण्याची. कारण या अलमप्रभूच्या जीवनावर सांगत असताना किंवा अलमप्रभूच्यावर आपल्याला बोलता येणार नाही इतकं अलमप्रभूचे वचन गाढ होते आणि इतके होते. कारण त्या काळामध्ये अलमप्रभूचे जे काही वचनाची त्यामध्ये काय वचन जे काही लिहिले ते आज सुद्धा समाजाला ते उकलत नाहीत, त्याचा अर्थ कळत नाही. म्हणजे इतके गाढ आणि इतके गुह्य असणारे अलमप्रभूचे वचन आहेत. तर ह्या अलमप्रभू एक महात्मा बसवांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. बसवांना वाटत होतं की आपण अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्व जनता सर्व लोक एकत्र करून नवी दशा देण्याचं काम ह्या समाजाला करूया असं बसवांच्या मनात जेव्हा वाटलं त्यावेळेस बसवांना एक मोठा अनुभव मंडप तयार केला. त्या अनुभव मंडपामध्ये कारण कोणत्याही कामात कोणत्याही कार्याला एखाद्या अध्यक्षाची गरज असते किंवा एखाद्या प्रमुख पाहुण्यांची गरज असते किंवा एखाद्या व्यक्तीची गरज असते. मग आजकालच्या कार्यक्रमाला किंवा आजकालच्या आपण त्याचं ज्ञान पाहत नाही, त्याची आचार पद्धत पाहत नाही, विचार पद्धत पाहत नाही. आज आम्ही एखादा अध्यक्ष करतो तर आमच्या ओळखीचा किंवा एखादी दंडकट किंवा लीडर असेल किंवा एखादी किंवा सरपंच एखादी कोणी असो, मग ते त्याला किती येतंय किंवा किती ज्ञान आहे हे पाहिलं जात नाही. त्याच्या किंवा त्या विचारावर किंवा आचारावर एक आपल्या लोकेशन अध्यक्ष होतो. अध्यक्ष
निवडला. बसवण्णानं जो अध्यक्ष केला, अध्यक्ष होते त्या अलंबोल ज्ञान संन्यासाचे अध्यक्ष. त्यांनी सिंहासन एक पीठ तयार केलं आणि त्या पीठाचे अध्यक्ष अलंबोला केले. मग स्वतः अलंबोल अध्यक्ष स्वतः बसवण्णा होऊ शकत होते ना. बसवण्णांच्या घरी काही माणसं कमी होते का? बसवण्णांची पत्नी होती, निलंबिका होती, गंगबिका होती, किंवा बसवण्णांची काही अक्का महादेवी होती, अक्का तिची बहीण सुद्धा होती. म्हणजे बसवण्णांचे होते ना नाते गोते अलंप्रभू स्वतः असणारा नटवर समाजातला, किंवा की स्वतः जीवन स्वतः पोट रस्त्यावर जाऊन एखादी अभंग म्हणा, एखादी कवाली म्हणा, एखादी राबूक हाणून स्वतःच्या अंगातून रक्त काढून जगातून पोट भरणारा नट समाज, किंवा एखादी मृद वाजून, किंवा असा तो अलंप्रभू. म्हणून बसवण्णांना अध्यक्ष केलं की जे लोक ज्या समाजामध्ये म्हणून त्या ठिकाणी असणार पहिलं जातीवर किंवा धर्मावर एखाद्याला अध्यक्ष करायचे, किंवा एखाद्याला आपल्याच कुळातला आपल्याच जातीचा असेल तर आपण त्याला उच्च पदावर बसू शकत आहोत. असं त्या काळामध्ये महात्मा बसवण्णा 12व्या शतकामध्ये जात कुळ असं काहीच पाहिलं नाही. कारण स्वामी एका ठिकाणी कुळ ग्रह न पाहायची भक्ता हे स्वामी माझा. म्हणजे जात कुळ गोत्र न पाहता एक अलंप्रभूला त्या ठिकाणी नटसमाज एका अलंप्रभूला स्वतः अध्यक्ष. म्हणजे किती मोठी क्रांती केली बसवण्णांनी, की जो ज्ञानी होता, जो परिपूर्ण होता बसवण्णा, अलंप्रभूची अशी वचन आहेत की त्या वचनावर आताच्या ह्या काळामध्ये ह्या युगामध्ये एवढं प्रगतशील जरी जग झाला असेल, किंवा एवढी प्रगती जरी असेल, तर ह्या प्रगतशील जगाला किंवा प्रगतशील ह्या विकसित असतात देशात बऱ्याच काही तज्ञ विद्वान लोक असतील, त्या लोकांना सुद्धा त्याने काय बोलले त्या काळामध्ये, कोणत्या शब्दाची रंगली ते शब्द आज सुद्धा मला होते. आणि एवढे असणारे शब्द त्या ठिकाणी देणार की त्या एका शब्दामध्ये जर आम्ही अलंप्रभू एक शब्द जरी त्या ठिकाणी उच्चारला तर त्या शब्दाचा किती अर्थ होईल. एका शब्दावर एक दिवस जरी गावण्याचा तरी संपणार नाही. म्हणजे अशी निर्मिती बोली हृदयाची भाषा बोलणारे भक्ताच्या हृदयात बोलणारे अलंप्रभू काळा वचन समाजापस्तवर जाऊन पोहोचले, समाजातल्या लोकांशी चर्चा केली, समाजातल्या लोकांशी बोलण्याचा संवाद सगळं त्याने त्या ठिकाणी असं साधलं गेलं. एवढे अलंप्रभू इतके श्रेष्ठ होते, कसे ठरले का? कारण का अलंप्रभू त्या काळामध्ये जे काय अलंप्रभू स्वतः आपल्या जीवनामध्ये सातत्यानं कधीच कोणाला न काही करता, किंवा न काही दुःखवता, न कोणाला काही चिडचिड करता, किंवा न कोणाला काय असं त्रास, स्वतःच जीवन इतकं आनंदाने आणि स्वतःच जीवन जगत असताना आनंदानं संतांचं सुद्धा आनंदी जीवन जावं ह्याच्यासाठी स्वतः बसवण्णानं जे काही काम केलं गेलं ते अलंप्रभूनं स्वतः भरपूर काही चांगलं काम केलं गेलं. ज्या अलंप्रभूच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना एक सामान्य कुटुंबात मला आलेले अलंप्रभू, मी तुझ्या आईच्या किंवा त्याच्या गावच्या वडिलाच्या खोलीवरती असणार, आता मी समोर सांगणार आहे की अलंप्रभूच्या आईनं आणि वडिलांनी सांगितलं की बाबा तुला लग्न करावं लागेल, आपलं लग्न कर, आपल्या वंशाला दिवा एकच आहेस, तू एकटाच मुलगा आहेस आणि तू आता लग्न करून आता चांगले कर अंदाजा, आणि त्या संसारातून एक आपल्याला आनंद होईल असं त्या तिच्या आईला वाटत होतं. पण तो अलंप्रभूच्या मनात असं काही नव्हतं की बा लग्न करावं, संसार करावा, एखाद्या स्त्री संग लग्न करून आपला मोठा संसार आनंद त्या ठिकाणी व्हावा असं वाटत नव्हतं. पण लहानपणापासून अलंप्रभूच्या मनामध्ये वैराग्य होतं. अलंप्रभू ते वाद्य वाजवायचा नाद जास्त होता, वाद्य वाजवायचे, गायचं, रस्त्यावर नाचायचं, हे असं हे नटवर समाजाचे अशामुळे त्या ठिकाणी त्यानं सगळं फिरायचं, समाजामध्ये फिरायचे, तळागाळामधल्या लोकांशी त्या ठिकाणी चर्चा करायची. पण बरेच दिवस झालं की आईला वाटायचं की बाबा
एकदा तर मी माझ्या डोळ्यात एक तुला नवरदेव पाहायची इच्छा आहे. आईला वाटायचं आम्ही रामदास स्वामीची काय ऐकतो किंवा त्या लग्नातून बोलावून पळून गेला असं आम्ही ऐकतो. पण काही सत्य घटना बी आपण ऐकलं तर पाहिजेत. ज्यावेळेस अलमप्रभूचं लग्न ठरलेलं होतं किंवा एका पुस्तकामध्ये मी वाचलोय, ते सत्य आहे का खोटं आहे हे मला माहिती नाही, पण त्या पुस्तकामध्ये सांगितलं की बाबा अलमप्रभू स्वतःचं लग्न भाशिंग बांधून आईला वाटत होती किंवा माझा मुलगा एक वेळेस नवरा व्हावा. आईच्या स्वतःच्या विचारासाठी किंवा आईच्या पणासाठी तिने अलमप्रभूनं स्वतः भाशिंग बांधलेलं होतं. नवरदेव झालो म्हणून दाखवलं आणि तिथून जे पळून गेले ते डायरेक्ट सगळं कपडे बिपडे घरचे सगळं काढून टाकलं. एक अंगावर थोडीशी शाल आणि एक पांगा गुंडाळा आपल्या कंबरला मंचा घेतला आणि एक खांद्या काकीला एक मृदंग घेतलं आणि तिथून जे प्रवास केला बाहेर, जे घराच्या बाहेर जे पडले ते वैराग्य घेतलं. त्या घराविषयी आस्था ठेवलं नाही, ममत्व ठेवलं नाही, प्रेम ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही. ते घरचे निघून मग जात असताना अलमप्रभूच्या वाटमध्ये अलमप्रभूला एवढं आला गेल्या गेल्या कोणी अध्यक्ष तसं नाही, कारण का अलमप्रभू बाहेर पडले. बनवसी नावाचं एक गाव त्या ठिकाणी लागलं. बनवसी नावाचं एक गाव त्या ठिकाणी लागलं. मग ते गाव भयानक मोठं होतं. बनवशी का बनवशी नाव गावाचं ते गाव भयानक मोठं होतं. त्या गावामध्ये अलमप्रभू गेले आणि अलमप्रभू तिथं गेल्यावर काही वेळ नावाचं म्हणतं महादेवाचं महादेवाचं त्या ठिकाणी बाहेर शांत बसली. शांत काय विचार मनामध्ये केलाच एक वाजत गाजत एक मोठी पालखी आली. अवतीभोवती बरेच काही जनता होती, बरेच काही लोक समा होता. त्या अवतीभोवती काही जे लोक होते सगळं पाहून अलमप्रभूला आश्चर्य वाटलं, बाबा ही कोणाची पालखी असेल, इतके लोक कुठं जात असतील, इतके लोक कुठं गेले असतील, असं कौतुक कोणाला अलमप्रभू वाटत. विचार केला त्या ठिकाणी आले माणसाला विचारलं, बाबा हे कोण आहे, पालखीमध्ये कोण आहे, कोण कोण आहे असं त्यावेळेस सांगितलं. अरे महाराज काय सांगले, पालखीमध्ये जो जी राणी काहीतरी नावाची आहे, महादेवी नावाची काहीतरी कन्या आहे, राजाची राजकन्या आहे आणि ती राजकन्या इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, तिला पाहण्यासाठी हे लोक जमलेले आहेत आणि हे लोक जमले तिला पाहण्यासाठी आणि एकदा पाहावं असं सगळ्याची इच्छा आहे. पण आजपर्यंत त्या राजकन्याच्या पायाच्या नखाचं दर्शन त्या लोकांना झालं नाही. म्हणजे की बाबा त्या राजाला अजून कोणी पाहिलं नाही, पाहण्यासाठी जमले तेव्हा तसं अशा अपेक्षामुळे सगळी गर्दी भरलेली आहे, लोक जमलेले आहेत. लोक ठिकाणी पाहत थांबले. तिची पालखी यायची, डायरेक्ट मंदिरामध्ये जायची, मंदिरामध्ये उतरून त्या मकेश्वर नावाच्या महादेवाची पूजा करायची आणि पूजा करून तिथं काय थोडंसं नृत्य म्हणा, गायन म्हणा करायची, तिथून जायचे. असा बरेच वर्ष झालं त्या ठिकाणी हा पराक्रम चालू आहे. मग तुम्हाला बघून काय फायदा? अलमप्रभूने प्रश्न केला तिथल्या लोकांना, अरे बाबा तुम्हाला त्या स्त्रीला बघून तुम्हाला काय फायदा? सुंदर असेल, तिचं सौंदर्य तिच्यासाठी असेल, तिने जगात सुंदर असेल तिच्यासाठी असेल, पण तिचा सौंदर्याचा तुम्हाला काय फायदा? असा अलमप्रभू प्रश्न केला. त्यावेळेस ते लोक म्हणायचे, अरे एखाद्याचं सुंदर पाहणं हे स्वाभाविक आहे, आम्हाला पाहिजे की सुंदर आहे स्त्री हे पाहिजे. त्यावेळेस अलमप्रभूला वाटत होतं की काय लोक वेडे आहेत, एखादी सुंदर स्त्री झाली म्हणजे तिला पाहण्यासाठी इतके लोक गर्दी करतात, काम सोडतात, धंदा सोडतात आणि स्त्रीला पाहण्यासाठी वेळ त्या ठिकाणी देतात. स्त्री ही माया आहे का? प्रत्यक्ष माया आहे का? स्त्री ही माया असेल त्यावेळेस अलमप्रभूला माहिती नव्हतं, पण अलमप्रभू कपाळ पाहत होते. अलमप्रभूच्या मनामध्ये तयार झालं की आपण मी बघावं नेमकं काय आहे, प्रकार काय आहे. म्हणून अलमप्रभू तिथं थांबले, त्या मंदिराच्या बाजूला थांबले आणि थांबल्यावर ती पालखी मध्ये गेली. मध्ये गेल्यावर थोडा वेळ थांबली, थोडा वेळ पूजा झाली
आरती झाली मध्ये, आणि पूजा आरती झाल्यावर थोडं वाद्य मध्यंतरी जे काही लोक होते वाजवायला सुरुवात केली, जे मंदिरामध्ये लोक होते ते वाजवायला सुरुवात केली. पण काही लोकांचा तालतम सुटलेला होता, तिथं काही वाजवता येत नव्हते, काही बोल असे निघत नव्हते, आणि ते बोल न निघाल्यामुळे त्याला काही नीट वाजवता येत नव्हतं. मग ज्यावेळेस अलमप्रभूला वाटलं की बाबा इथले जे लोक वाजवतात ह्याला वाजवण्यामध्ये ताल नाही, सूर नाही, लय नाही, मग हातामध्ये मृदंग आहे, आपण वाजवू, असं अलमप्रभूला वाटलं. आणि अलमप्रभूनं स्वतःच्या हातातलं मृदंग खाली घेतलं आणि अलमप्रभू वाजवायला सुरुवात केली. मग ज्यावेळेस अलमप्रभूनं स्वतः मृदंग वाजवायला सुरुवात केली, अलमप्रभू मृदंग वाजायचे मद बंद झाले, मतवाद्य बंद झालं मंदिरातलं, आणि बाहेरचं वाद्य सुरुवात झाली. असं वाद्य वाजत होतं, असं वाद्य वाजवायचे अलमप्रभू, बाहेरचे लोक सुद्धा त्या अलमप्रभूच्या वाद्यावर नृत्य करायचे. सगळ्या मानाडोळ्याच्या अंगामध्ये मुंगी सगळे लोक जाग्या हालायला लागले, सगळे डोलायला लागले. किती छान वाजवतोय, किती छान वाजवतोय, असे प्रत्येक लोक त्या ठिकाणी लागले. पण जी अक्का महादेवीच्या कानात शब्दाचा ध्वनी पडला त्यावेळेस अक्का महादेवी ती मधी महादेवी जी नावाची काय होती राणी राजकन्या, ती राजकन्या स्वतः नृत्य करायला लागली. इतकं नृत्य केली तिनं. वाद्य वाजवणार कोण आहे, इतकं सुंदर वाद्य वाजवतोय, नेमका हा कोण आहे, त्याला बाहेर बोलवा, एक मला पाहायचंय. जे लोक ज्या स्त्रीला पाहण्यासाठी स्वतः 4-5 वर्ष बाई लावून वाढले, तर अजून त्याला कोणाला पाहता आलं नाही त्या महादेवीला. आणि त्या स्त्रीला पाहण्यासाठी जे लोक आपला वेळ बसलेले होते 4 महिने, वर्ष म्हणा, किती वर्ष लोक अलमप्रभूला म्हणायचे की आम्ही झाली तर पाहिलोय की महादेवीचं दर्शन आम्हाला होत नाही, मग ते पाहण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आज किती मोठं भाग्य आहे की त्या बाहेरच्या आलेल्या महाराजाला त्या बोलून घेत आहे, पाहण्यासाठी त्याला बोलवत्यामध्ये, म्हणजे किती किती म्हणजे कशाला हेच गुण आला. कलेला माणसाच्या जीवनामध्ये कला ही सगळ्यात महत्वाची आहे. ती कला गायची असेल, ती कला वाद्याची कला असेल, ती कला ज्ञानाची कला असेल, ती कला गुणाची कला असेल, ती कला एखाद्या शौर्याची कला असेल, एखाद्या तलवारबाजीची कला असेल, एखाद्या कुस्तीची असेल, एखाद्या फडाची असेल, एखाद्या शेतीची करण्याची कला असेल. जो माणसाच्या अंगात ते गुण असतो त्या गुणाचा तो उपयोग करून घेतला की प्रत्येक माणसाला भगवंतानं दिलेल्या ह्या परमात्मा परमेश्वरानं प्रत्येकाला निर्बुद्ध पाठवलेलं नाही ह्या पृथ्वीवर. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाला जीवन जगण्याची, प्रत्येक माणसाला बुद्धी द्यायची, प्रत्येका ज्ञानाचा कोश दिला. मग त्या कोश बुद्धीचा किती वापर करतो हे त्याच्यावर अवलंबून आहे, त्या माणसावर अवलंबून आहे. किती माणूस बुद्धीचा किती वापर करतो हा त्याच्यावर अवलंबून आहे. स्वामी विवेकानंद सांगायचे एका ठिकाणी, स्वामी विवेकानंद म्हणायचे, अरे माणसांनो, मी स्वतःच्या माझ्या मेंदूचा 2% सुद्धा भाग वापरत नाही जीवनामध्ये, माझ्या बुद्धीचा 2% सुद्धा भाग वापरत नाही. मी मुलाला वाटते किंवा मग इतके विद्वान कसे होते. स्वामी विवेकानंद इतके विद्वान होते तर ते न सांगतात की 2% माझ्या जीवनामध्ये बुद्धीचा, तर अजून किती 92% म्हणजे किती 98% शिल्लक आहे. म्हणजे आपण जर त्या बुद्धीचा पूर्ण वापर केला तर काय जगात घडल, काय घडविल तो माणूस सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येकाला बुद्धी दिल्या ईश्वरानं, त्या बुद्धीचा वापर करतो आणि कशा प्रकारचा तो बुद्धीचा वापर करून जीवन कशा प्रकारे जगतो हे महत्वाचं आहे. आणि हेच जीवनामध्ये शिकायचं आहे. संत साहित्यातून असेल, वचन साहित्यातून असेल, एखाद्या अभ्यासातून असेल, एखाद्या विद्यालयात ज्ञान असेल, त्या आश्रमातून भेटलेलं ज्ञान असेल, मोठ्या वडीलधाऱ्या माणसापासून भेटलेलं ज्ञान असेल, किंवा आम्ही पाहण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला ते ज्ञान असेल, ते ज्ञान आम्ही
स्वतःच्या अंगीकार करून आमच्या बुद्धी नावाच्या कसोटीवर त्या भागावर नेऊन ते ज्ञान तपासलं टाळली पाहिजे. त्या ज्ञानाची आणि ते ज्ञान सोडून दिलं पाहिजे. सगळं चांगलं नसते, सगळं वाईट नसते असं का भासतो. तुला मध्यंतरी बोलवलं मध्ये गेल्यावर सांगितलं कशासाठी मला बोलवलं. सुंदर वाद्य होता, तुम्ही आमच्या महालामध्ये चला. काय हरकत नाही. अलमप्रभू त्या अलमप्रभू तिच्या महालामध्ये गेले आणि महालामध्ये गेल्यास त्या महालामध्ये अलमप्रभू गेले. त्या महालामध्ये अलम गेले. अलमप्रभू 4 दिवस राहिले त्या नावाच्या गावामध्ये. त्या महादेवी नावाच्या स्त्रीची भावना, इच्छा अलमप्रभूच्या किंवा त्या अलमप्रभूचा आनंद किंवा अलमप्रभूचं सौंदर्य पाहून किंवा अलमप्रभूचं ते अप्रतिम स्वरूप पाहून महादेवीचं मन त्या थोडंसं अलमप्रभूच्या शरीर किंवा ह्या सगळ्या सौंदर्याकडे कलेकडे पाहून महादेवीचं मन जरा थोडंसं वेगळं झालं. भावना बदल, महादेवीची भावना बदल आणि बदलल्यावर असं वाटलं अलमप्रभूशी आपलं लग्न व्हावं आणि आपण किती आनंदानं संसार करू, किती छान वर आहे माझ्यासाठी अशी प्रस्तावना झाली. आणि तिने आपल्या मला राजाला सांगितली लग्न करशील का. अलमप्रभूने विचार केला, अरे ज्यासाठी मी घर सोडले, अरे ज्याच्यासाठी मी स्वतःचा आई वडील त्याग केले आणि ज्या स्वतःच्या सगळं काही संसारासाठी मी जे सगळं सोडलेलं आहे, पुन्हा हे संसारात जा, पुन्हा हे संसार करावा, ह्याची मला लक्षण आहे. एखादी जर स्त्री बघावं तिथं मन स्वतःच भाळावं, हे माणसाच्या जीवनातला हलकटपण आहे, हे माणसातला नीचपण. म्हणून अलमप्रभूने सांगितलं, अरे मी तुझ्या ह्या स्वरूपाला भाळण्यासाठी किंवा तुझ्या स्वरूपाला पाहण्यासाठी मी 4 दिवस थांबलेलो नाही. तुम्हाला माझ्या मृदंगाची ऐकण्याची इच्छा होती, माझ्या वाद्याची तुम्हाला ऐकण्याची इच्छा होती, म्हणून मी वाद्य वाजवण्यासाठी गेलो होतो. जर हे वाद्य जर माझा जीवनाचा वैराग्याचा नाश करत असेल तर मी हे वाद्य सुद्धा मी फोडायला मागं पुढे पाहणार नाही. अलमप्रभूनं स्वतःच मृदंग हातात घेतलं. मृदंगाच्या वाद्यामुळे ही स्त्री माझ्यावर भाती आहे. असं जर मी लोकांकडे वाद्य जर वाजवत गेलो, असं जर भजन करीत गेलो आणि प्रत्येक गावातली भजनाची स्त्री जर माझ्याकडे पाहून जर मला जर अपेक्षा जर वाढत गेली तर माझ्या जीवनाचा नाश होईल. मग जे आपण कार्य करायला निघाल त्या कार्यातून जर वाईट घडत असेल तर ते कार्य चांगलं करण्यापेक्षा वाईट करण्यापेक्षा आपण ते कार्य सोडून दिलं पाहिजे असं अलमप्रभूला त्यास वाटलं. आणि ते अलमप्रभू मृदंग चाललं आणि स्वतःच्या हाताने 2 भाग करण्यासाठी एक धोंडा घेतला, फोडण्यासाठी तयार तत्पर झाले. त्यावेळेस तिथे काय विद्वान असं काय करतो अलमप्रभू, हे तुम्ही असं काय करता, अरे काय करतो म्हणजे काय. ही महादेवी नावाची ही स्त्री माझ्यावर भागते आणि मला म्हणते की माझ्या संग लग्न कर आणि स्वतःचं जीवन त्या ठिकाणी समर्पित केलं आहे. मी लग्न करता मी घरून पळून आलेलो आहे. माझ्या आईवडिलांना मी सांगितलं की मी लग्न करणार नाही, म्हणून मी त्यावेळेस सांगितलं आणि ही माझ्या नावावर या ठिकाणी मला लग्न कर म्हणते आणि पुन्हा असा प्रकार माझ्याशी घडू नये. मी स्वतःचं वाद्य असणार मी फोडतोय, माझ्या वाद्याशी संबंध नाही, चांगला आनंद पण जगतोय. म्हणजे स्वतःचं भजन, स्वतःचं कीर्तन, स्वतःचं प्रवचन, स्वतःचं जे काही देव ते सोडून देऊन वैराग्यासाठी किंवा स्वतःच्या सत्यासाठी मी शोध घेत आहे असा अलम त्या ठिकाणी आणि ते गाव ओरडलं अलमप्रभूनं आणि त्या केले. आणि तिला सांगितलं, महादेवीला सांगितलं, महादेवी तू खरं सांगू का तुला, महादेवी सांगितलं त्या महादेवीला, अरे आशेसाठी अरे कोट्यान कोटी. अलमप्रभूचं एक वचन बाहेर पडलं, अलमप्रभूच्या मुखातून वचन बाहेर पडलं. त्या महादेवीला उपदेश करत असताना उगापासून खर वचन खडले नाहीत, उगापासून संतांना अभंग लिहिले नाहीत. बसल्या बसल्या उग मनात एखादी लिहा अभंग, चलो द्या अभंग करा, किती द्या अभंग असं नाही. पण ज्या ज्या काळात जे प्रसंग पडला त्या प्रसंगावर त्या वेळेस त्याच्या मुखातून पडलेले शब्द म्हणजे वचन झाले, म्हणजे अभंग झाले.
संत साहित्य तयार झालं. सांगितलं, आशेसाठी मरणारे कोट्यान कोटी, आमिषेसाठी मरणारे कोट्यान कोटी, स्त्री सोन्यासाठी संपत्तीसाठी मेले कोट्यान कोटी. बघ महादेवी, आशेसाठी मरणारे कोट्यान कोटी, एखादी कशाच्या गोष्टीची आशा करून अशा आशेमध्ये काही इतके लोक मेले का नाही? किती मेले कोट्यान कोटी अजून पता नाही ह्या पृथ्वी तलावर. आमिषेसाठी मरणारे कोट्यान कोटी, स्त्री सोन्यासाठी संपत्तीसाठी मेले कोट्यान कोटी. वेळे तुझा जन्म कशासाठी आहे? अलमप्रभूचं वचन आहे, लक्षात घ्या. अलमप्रभूच्या काही वचनातून आम्हाला शिकायचे, काही आम्हाला जगण्याची कला देणारे अलमप्रभूचे वचन आहेत. असे गूढ रहस्य असणारे सांगणारे अलमप्रभूचे वचन आहेत. सांगतात की स्त्रीसाठी संपत्तीसाठी मेले किती कोट्यान कोटी. किती मेले आतापर्यंत? कोट्यान कोटी. स्त्रीसाठी राजे मेले, महाराजे मेले, भरपूर काही लोक त्या ठिकाणी हा स्त्रीसाठी सोन्यासाठी मेले. गुहेश्वरा, तुमच्यासाठी मेला का कोणी? गुहेश्वरा, तुमच्यासाठी मेला का कोणी? दिसत नाही हो देवा. गुहेश्वर हे अलमप्रभूच्या वचनाचा अंकित आहे. म्हणजे हे अलमप्रभू गुहेश्वर जे म्हणायचे ते लिंगाला म्हणायचे. इष्टलिंगाला म्हणजे त्या भगवान शंकराला किंवा शिवाला गुहेश्वरा हाक मारायचे. हे गुहेश्वरा का झालं हे तुम्हाला सांगतो मी. अलमप्रभू सांगितलं, अरे संपत्तीसाठी किंवा पैशासाठी किंवा आमिषासाठी किंवा स्त्रीसाठी किंवा सोन्यासाठी मरणारे भरपूर आहेत महादेवी, पण तू असं करू नकोस. तू राजन्य आहेस. तू आतापर्यंत जीवनामध्ये केलेल्या तपश्चर्येचं फळ, तू आतापर्यंत केलेल्या भगवान शंकराची पूजा, ही पूजा वाया जाऊ देऊ नकोस. आणि तू एखाद्या स्त्रीसारख्या एखाद्या पुरुषाला भाडून स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतीस का काय? असा उपदेश त्यावेळेस त्या काळामध्ये अलमप्रभूने त्या महादेवीला केला. एक राजकन्या स्वतः उपदेश महादेव प्रभूंनी त्या ठिकाणी केले. सांगितले, तू असं करू नकोस बरं का. इथून पुढे माझ्यासारखे असे पुरुष ढोंगी सोंगी भरपूर भेटणार नाहीत असं नाहीत. आणि ह्या स्वतःच्या ह्या शरीरासाठी, आणि हे शरीर एक दिवस मातीमध्ये गाडलं जाणार आहे. एक दिवस ह्या शरीराची राख होणार आहे. एक दिवस ह्या शरीराला लिपस्टिक लाव, काही लाव, एक दिवस हे शरीर संपणार आहे. आणि ह्या शरीरासाठी स्वतःचा आयुष्य उद्ध्वस्त जन्म मिळालेला आहे. शेवटचा जन्म आहे, अखेरचा जन्म आहे. जन्म कधी मिळेल सांगणार नाही, कारण अनंत जन्मीच्या गाठी सुकृत तोची शिवक्त होय पहा. हे शेवटचा जन्म आहे असं अलमप्रभूनं त्या महादेवीला सांगितलं. ते गाव त्या ठिकाणी सोडलं, म्हणून ती महादेवी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं. किती छान, किती सुंदर त्या ठिकाणी प्रवचन झालं बाबा सांगितलं. आणि ते तिथून अलमप्रभू निघाले आणि अलमप्रभू पुढे आले. रात्रभर अलमप्रभूला झोप येत नव्हती. अलमप्रभू वाटून जात असताना रात्रभर झोप यायची नाही. विचार करायचे, चिंतन करायचे, बाबा ह्या समाजामध्ये इतके भक्त म्हणून त्या ठिकाणी इतके लोक काय वेड्यासारखं करत असतील. एखाद्या स्त्रीवर भाळत असतील, एखाद्या पैशावर भाळत असतील, एखाद्या संपत्तीवर भाळत असतील. काय ह्याचे मन आकळत नसतील, काय ह्याचे मन आवरत नसतील. मग भक्त म्हणून सोंग त्या ठिकाणी का करत असतील? अलमप्रभू विचार करायचे. अलमप्रभूचं मन इतकं घाई व्हायचं. अलमप्रभू बसल्या एका ठिकाणी बसले आणि त्या बसल्यावर अलमप्रभूच्या मनामध्ये विचार, एका शेतामध्ये बसले होते. शेतामध्ये अलमप्रभू शांत एका ठिकाणी बसले आणि बसून त्या ठिकाणी विचार केले. शेतकऱ्याला भेटले आणि शेतकऱ्याला भेटून त्या ठिकाणी म्हणत होते, अरे शेतकरी दादा, तू काय करतोस? तुझ्या जीवनाची काय कला आहे? जीवन करतोस? त्यावेळेस अलमप्रभूच्या मनातून एक वचन बाहेर पडलं. ते वचन तुम्हाला सांगतो मी. शेती उद्योग करता, शेती उद्योग करून घरात खायला भात नसेल तर, शेती उद्योग करून घरात खायला भात नसेल तर ती शेती करण्याचा काय व्यर्थ त्रास कशाला? एवढं कष्ट करतो बाबा, एवढं सगळं काय करतोस? नांगरानं शेती नांगरतोस, बैलाला बेजार करतोस, घरच्याला बेजार करतोस, धसकडे येतोस, काम सगळं काय करतोस? एवढं करून बेजार होऊन जर तुझ्या घरच्याला जर भात शेती काही खायला भेटत नसेल तर एवढा त्रास कशाला तुला? अलमप्रभू म्हणतात, व्यापार करण्यास सांगतात. व्यापार करून घरातला खर्च भागत नसेल तर त्या व्यापार करण्याचा अर्थ त्रास कशाला? एखादी व्यापार करायचं, एखादी धंदा टाकायचा, आई वडिलांच्या नावाचे पैसे काढून घ्यायचे, तिकडे मोठा धंदा टाकायचा. त्या धंद्यामध्ये जर 1 रुपया राहत नसेल, आठवड्याचा बाजार जर भागत नसेल, मग एवढा मोठा व्यापार कशाला करायचा आहे? अलमप्रभू म्हणतात, माणसाच्या जीवनाला अलमप्रभूनं संपूर्ण कलेमधून शिकवलं. माणसाला भक्ती शिकवली, माणसाला कसं जगावं शिकवलं.
सांगितलं. अजून पुढे गेले, राजाची चाकरी करून त्या चाकरीतून सुख शांती नसेल तर, राजाची चाकरी करून त्या चाकरीतून सुख शांती चाकरी करता कशाला, व्यर्थ त्रास कशाला. तुम्ही राजापाशी नोकरी करता, राजाची चाकरी करता, एवढा पैसा त्या ठिकाणी पगार घेता, आणि तिथं तुम्हाला शांती सुख असेल, एवढा खट कशाला करता तुम्ही, बेजार कशाला होता. अलमप्रभू म्हणतात. आता लक्षात ठेवा, भक्त होऊन भावबंधन नष्ट झाले नाही तर, भक्त होऊन भावबंधन नष्ट नाही झाले तर, तो गुरु उपदेश देणारा, गुरु घेणारा शिष्य दोघाच्या घरी जाऊ दे. गुहेश्वरा बाजूलाच राहू द्या. ह्या अलमप्रभूच्या ह्या वचनातून आपल्याला जगण्यासाठी एक मोठा अर्थ आहे, जगण्यासाठी एक मोठी कला आहे. अलमप्रभून शेवटी बघा, भक्त होऊन भावबंधन नष्ट नाही झाले तर, आम्ही भक्त झालो, आम्ही सोंग करायला लागलो, विभूती लावायला लागलो, लिंग घालायला लागलो, आम्ही माळा घालायला लागलो, अंगावर वस्त्र घालायला लागलो, हातांचं ताट त्या ठिकाणी पूजा सगळं ग्रंथ घ्यायला लागलो, आम्ही कंबर बांधून जगाला उपदेश करायला लागलो, आईला सांभाळलं पाहिजे, मायबापाला सांभाळलं पाहिजे, सगळ्या सगळं चांगलं राहिलं पाहिजे, आणि घरी आलं की सगळ्याला लाथ द्यायला लागलो. हे कशासाठी? असल्या ढोंगी भक्ताचं काम अलमप्रभू म्हणतात. असले ढोंगी भक्त, अरे तुम्ही कशाला करता, कशाला विभूती लावता? तुमच्या मस्तकाला दिसणार ती विभूती, तुम्हाला दिसणार गंध, तुमच्या मनाला दिसणार ते सौंदर्य, पण हे कशासाठी? तुम्ही जगाला दाखवण्यासाठी. जगात मी म्हणतो, कोण म्हणतात, अलमप्रभू म्हणतात, अरे मी म्हणतो मी म्हणतो की तुमच्यापेक्षा सुंदर हे जग आहे, निसर्ग इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, तुमच्या ह्या नटण्यापेक्षाही काही रसपट सुंदर हे जग आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल, स्वतः सुंदर होण्याचा प्रयत्न करू का, हे सगळं सोंग ढोंग करू का, अंगावर एवढे भगवे, अंगावर एवढं त्या ठिकाणी असं हे सगळं काही करणं हे तुमचं असेल. जर तुमचा भावबंधन नष्ट होत असेल तर तुम्हाला हे उपदेश करून किंवा हे गुरु तुम्हाला फायदा होणार नाही. आणि शिवलिंग म्हणजे भुजेश्वरलिंग बाजूलाच राहू द्या, मग लिंगाची पूजा बाजूलाच राहिली हो, असा उपदेश अलमप्रभू वाटणं, जाताना, बसताना, उठताना त्या ठिकाणी विचार करायचे, मनाला प्रश्न पडायचे अलमप्रभूच्या, काय बाबा हे कशासाठी हे सगळं खटाटोप, एवढे लोक कशासाठी बेजार होतात, एवढं का कशासाठी हे, असं अलमप्रभूला वाटायचं. शेवटी अलमप्रभू पुढे जात एका ठिकाणी अलमप्रभूची आणि गोरक्षाची भेट झाली असं दंतकथा काही सांगतात, किंवा अलमप्रभूची भेट झाली गोरक्षाशी, हे सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ज्या अलमप्रभूची त्या गोरक्षाशी भेट झाली त्यावेळेस अलमप्रभूची काही कापाली, काही पशुपात, काही संप्रदायाशी भेट झाली, काही ढोंगी बाबाशी, काही बऱ्याच लोकांशी त्या ठिकाणी भेट झाली. ज्यावेळेस आपलं वाटचं परिभ्रमण करायचे, अलमप्रभू सोंगी ढोंगी सगळ्या लोकांना भेटायचे, सगळ्या लोकांना सांगायचे, तू कशासाठी हे अंगाला एवढी राख लावतो. नागपंथी लोकांना काही भेटले, साधू बाबा नागाला काही त्या ठिकाणी भेटले, म्हणजे ते सारखं त्या ठिकाणी अंगाला भस्म लावणारे काही महाराज होते, त्याला काही त्या ठिकाणी भेटले. म्हणजे अलमप्रभूची सगळ्या संत महात्म्यांना त्या ठिकाणी भेट झालेली होती. पण अलमप्रभूला अजूनही काही मध्ये शांती वाटत होती, बाबा नेमकं आपल्याला शांती का वाटत नाही, असं अलमप्रभूला वाटायचं. ज्यावेळेस गोरक्षाची भेट झाली, आम्ही नवनाथाच्या पोथीतून त्या गोरक्ष नावाच्या एक महान संतांची कहाणी ऐकतो. तो गोरक्ष काहीतरी जुळीतून राग काढायचा, जगाला बाहेर फेकायचा, भस्म त्या ठिकाणी लावायचं, हे सगळं काही आम्ही कल्चर जे आम्ही पोथीतून ग्रंथातून ऐकत असतो, हे सगळं ऐकत असताना एक वेगळीच कल्पना आमच्या मनामध्ये तयार व्हायची. त्या अलमप्रभूविषयी आमच्या समाजामध्ये, आमच्या धर्मग्रंथामधून म्हणा किंवा आमच्या भावड्या भक्तामध्ये म्हणा, एक आंधळ भक्ती त्या ठिकाणी निर्माण केली. या जाणार नाही. पण त्यावेळेस अलमप्रभूची आणि गोरक्षाची भेट झाली, त्यावेळेस गोरक्ष आणि अलमप्रभूचा संवाद झाला. का रे बाबा तू कोण आहेस, असं कोण म्हणत होते, अलमप्रभू म्हणायची, तू कोण आहेस. त्यावेळेस ते गोरक्ष म्हणायचा, अरे बाबा मी असा एक गोरक्ष नाथपंथी आहे. नाथपंथी म्हणजे त्यावेळेस ते भगवान शंकरचे उपासक होते. नाथपंथी, पलपत असे काही काळमुख्य असे काही धर्म होते ना, ते सगळे त्या शिवाचे उपासक होते. कोण्या पद्धतीने शिवाची भक्ती करायचं, पद्धतीने भक्ती करायचं, चांगलं चांगून असेल, स्त्रियाळा असेल,
किंवा कुणी असे मोठे मोठे जे काही शब्द जे चावणा असेल, असे स्त्रियाळ असेल, आणि फक्त भक्ताच्या माध्यमातून करायचे. जे आपल्याला चांगलं वाटेल ते भक्तीला चांगलं वाटायचं. मग त्यावेळेस अलंप्रभूला विचारला, तुझ्या जीवनामध्ये हे सगळं दिसते, तुझ्या ह्या स्वरूपाहून असं वाटतं की तू एक मोठा आणि एक वैरागी आहेस, असं त्या गोरक्षाने विचारला प्रश्न. त्यावेळेस अलंब म्हणायचे, अरे तू मला म्हणतोस रे बा संन्यासी आहे, मी मोठा योगी आहे किंवा मोठा चांगला ज्ञानी आहे, पण असं मला काही वाटत नाही का म्हणे, की मी असं असेल असं मला वाटत नाही. कोण म्हणतात? हे अलंप्रभू म्हणतात गोरक्षाला. अरे गोरक्ष म्हणतो की बाबा तू मोठा चांगला दिसतो रे, तुझ्या तुझ्या स्वरूपाकडे पाहून, तुझ्या कायेकडे पाहून आम्हाला असं वाटतं की तू मोठा महात्मा आहेस. लोकांची चर्चा होत असताना, अलंप्रभूची चर्चा होत असताना अलंप्रभूला विचार गोरक्ष, अरे गोरक्ष, अलंप्रभू गोरक्ष बोलतो बरं का, अलंप्रभू तू तुझ्या जीवनामध्ये काय काय केलंस, जीवनामध्ये केस, असा प्रश्न विचारला. त्यावेळेस अलंप्रभू म्हणले, बाबा मी जीवनामध्ये अजून काही केलं नाही, अजून मला सत्य सापडलेलं नाही. काय सारखं अजून मला असं काही सत्य अजून सापडलेलं नाही. आणि ज्यावेळेस मला सत्य सापडेल ना, त्यावेळेस काही तर करेल जगाचं, काही तर करेल अशी भावना अशी व्यक्त अलंप्रभू गोरक्षापाशी. अजून सुद्धा सुन्नीच आहेस तू, अजून सुद्धा तू अजून तुला काही कळालं नाही किती दिवस राहून? हो म्हणजे मला काही कळालं नाही. तू काय कर, मी सांगतो बघ, लक्षात घे. तू विचारला नाहीस मी काय केलं म्हणून. बघा माणसाला बोलताना स्वतःच्या मी केले, मी 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 स्वतःला मी मी म्हणून मी काय असा शब्द वापरता ही जोपर्यंत तुमच्यामध्ये भावना तयार होईल, कोण आहे बाबा शरीराचा, खरं शरीर माझं आहे का? मग अलंप्रभू श्रीवा माझं काहीच नाही. कारण का बघ, अलंप्रभू उपदेश करायला सुरुवात केली त्या गोरक्षाला. बघ, शरीर माझं म्हणावं तर आई म्हणते माझा मुलगा आहे. शरीर माझं म्हणावं तर आई म्हणते माझा मुलगा आहे, बाबा म्हणतो माझा मुलगा आहे, आई म्हणते माझा मुलगा, बाबा म्हणतो माझा मुलगा, पत्नी म्हणजे माझा मालक, लेकर म्हणतात की माझा बाप. अरे आई म्हणजे माझा, लेकर म्हणतात माझा बाप, माझा चार चौघाची असली संपत्ती, आणि मित्र म्हणतात की माझा मित्र आहे. सगळे लोक म्हणतात स्वैर्यधार्य म्हणतात आमचा स्वैर्य, म्हणजे माझं काय आहे? काही काय नाही सांगता येणार नाही. आणि कशाला तसं नाही म्हणे, तू जीवनामध्ये काय केलं मला दाखव. मग त्यावेळेस अलंप्रभूने सांगितलं की बाबा मी केलेली तुला दाखवतो. म्हणून एक तलवार काढली गोरक्षानं आणि अलंप्रभूच्या हातामध्ये. आता ही कहाणी किती खरी आहे किती खोटी आहे हे मला माहित नाही. मी एक बसवण्णांचं सूर्यप्रकाश नावाचा एक ग्रंथ कन्नड मधला आहे. त्या ग्रंथामध्ये म्हटलं होतं ते संवाद दोघाचा किती तो अलंप्रभूच्या हातात तलवार दिली आणि सांगितलं अलंप्रभू ही तलवार घे आणि तू माझ्यावर वार. त्यावेळेस अलंप्रभू म्हणायचे नको बाबा तुझा जीव जाईल आणि ते नसलेलं पाप माझ्या हातानं घडत तू एवढं गमवलेलं तुझा जीव जाणार नाही तुला, असं अलंप्रभू म्हणत होते. गोरक्ष म्हणत होता, हट्ट धरत होता, नाही बाबा मी नाही तू वेळेस त्या प्रभूनं ती तलवार उचलली आणि
गोरक्षाच्या अंगाला स्पर्श केली, असं टोचवली तर टोचत नव्हती, अंगाला अशी स्पर्श केला तर लागत नव्हती. असा जसं एका लोखंडावर हाणावं तसा आवाज त्याच्या अंगातून निघत होता, त्याच्या अंगातून निघत होता. मग त्यानं म्हणलं, बाबा तुझ्या अंगात असं इतकं शरीर, वज्र शरीर कसं तयार झालं? हे शरीर तुझा जसं एखादी ढाली शरीर कसं काय झालं? त्यावेळेस आलमप्रभूला सांगतो वृक्ष, अरे मी माझ्यामध्ये तपश्चर्या न करता किंवा एखादी झाड वनस्पती वगैरे खाऊन शरीर वज्र शरीर तयार केले, म्हणजे मी हे माझ्या जीवनात कमाई आहे. आता त्यावेळेस आता जे आलमप्रभू सांगतात त्याच्यावर किती लोकांचा भरवसा बसेल, किती लोकांचा विश्वास बसेल हे मला माहित नाही. आलमप्रभूने तीच तलवार त्या गोरक्षा हातात दिली आणि त्यावेळेस सांगितलं, बाबा हे घे आणि तू माझ्यावर वार कर. मग त्यावेळेस आलमप्रभूने दिलेली तलवार गोरक्षाच्या हातामध्ये, गोरक्षाची हिंमत होत नव्हती, कारण गोरक्षाला माहिती होतं आपण स्वतः झाडाचा वगैरे वनस्पती खाऊन हे आपल्या शरीर आहे, पण ह्या साधू बाबाला माहिती नसेल काय खावं काय खाऊ नये, कसं राहावं कसं खाऊ नये. ही जर तलवार आपण ह्या आलमप्रभूच्या अंगावर हाणली तर आलमप्रभू जीव जाईल आणि उगाच नको आपल्याला पाप लागल. ह्याच्या ब्रह्मामध्ये थोडा वेळ थांबला, थांबून विचार केला, नाही म्हणे तू मारच. एक तलवारचा वार केला, जसं एखाद्या वाळसारखी त्याला अंगावर फिरावं तशी अंग रक्त निघत नव्हतं किंवा काहीच असं हे होत नव्हतं, फक्त अंगावर फिरत होती अशी वाऱ्यासारखी त्याला फिरायची. थोड्या वेळानं पाहिलं आलमप्रभूला, दोन्ही हात जोडले, अरे बा मी शरीर कमवलं, त्या झाड पायाच्या अधिकाच्या माध्यमातून शरीर कमवलं, पण तुझ्या ह्या शरीरावर तलवार लागत नाही, आवाज नाही, तिकडे निघून जाते, तुझं असं तुमचं शरीर आहे. त्यावेळेस आलमप्रभू सांगितलं, अरे वेडा, हे काया अकाया आणि काया शरीर, अकाया शरीर म्हणजे त्या शरीरावर माझं प्रेम नाही. मध्ये बसलेला आत्मा नयनम चिंतती नयनम धरी भावका, म्हणजे गीतेमध्ये सांगितलं की हा आत्मा जाळला जात नाही किंवा हा आत्मा पाण्यानं भिजत नाही, हा आत्मा तलवारीनं तुटत नाही, हा आत्मा कशानंच काही होत नाही, तो हा आत्मा जर आणि अमर असतो, म्हणून माणसाला मृत्यू नसतो. आश्चर्य वाटलं गोरक्षाला, माणसाला मृत्यू हो, माणसाला मृत्यू नसतो, पण माणूस मरत असतो. अरे एखाद्या कपडे बदलावं तसं त्या ठिकाणी हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, हा आत्मा अजर असतो. कारण संत म्हणतात, कधी मरू कधी ह्या देहासी विसरू, हेच आमची मरणाचा उत्सव, हेच मरण्याची आमची जिद्द. म्हणजे संताला वाटलं की कधी हे देह सोडावं असं संताला त्या ठिकाणी वाटायचं, म्हणून आलमचा दोघा समाज झाला, आलमप्रभू उडी गेले. आलमप्रभूच्या मनात अजून शांतता वाटत नव्हती, आलमप्रभूला वाटायचं की आपल्याला अजून काही कमजोर आहे असं वाटायचं. पण एक दिवस एका गुहेपाशी गेले आणि त्या गुहेपाशी गेल्यास त्या ठिकाणी असताना त्या गुहेदी एक साधू महाराज एक चांगली विभूती त्या ठिकाणी असं बसून लावलेली जटा वाढती, जटेवर साक्षात भगवान शंकराचा अवतार स्वरूप त्या ठिकाणी किती दिवसाचा हा योगी आहे, हा आचार्य आहे असं भासत होतं. त्यामध्ये त्या गुहेमधून त्या माणसाच्या तळ हातावरच्या इष्टलिंगाचा प्रकाश
त्या गुहेमध्ये पसरलेला होता. त्या गुहेमधल्या माणसाचा, त्या गुहेमधल्या त्या गुरुचा, गुहेमधल्या त्या वैराग्याचा, गुहेमधल्या त्या संतांचा, गुहेमधल्या त्या महापुरुषाचा, त्या इष्टलिंगाचा प्रकाश त्या गुहेमध्ये पसरलेला होता. त्यावेळेस अलमप्रभूला आश्चर्य वाटलं आणि त्या गुहेमध्ये अलमप्रभूने प्रवेश केला. आणि ज्यावेळेस प्रवेश केला गुहेमध्ये, त्यावेळेस अलमप्रभू त्या गुहेमध्ये जाऊन पोहोचले. आणि त्या जे साधू होते, जे बाबा होते, म्हणजे तपस्या जे योगी होता, त्या योग्याला जागृत केलं, अंगाला स्पर्श केला. त्यावेळेस त्या योग्याने डोळे उघडले. आणि ज्यावेळेस डोळे त्या योग्याने उघडले, त्यावेळेस अलमप्रभूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अलमप्रभू पाहिल्या अलमप्रभूच्या अंगामध्ये एक उष्णता तयार झाली. अलमप्रभूच्या अंगामध्ये उष्णता तयार झाली. म्हणजे त्या महाराजांना किती झालं आपल्या डोळ्याची, आपल्या डोळ्यात तेज कोण्याच माणसाच्या अंगावर टाकलेलं नव्हतं किंवा कुठं बाहेर फेकलेलं नव्हतं. म्हणून ते तेज त्या गुहेश्वरामध्ये, म्हणजे त्या गुहेतल्या माणसाचं तेज निघालं आणि अलमप्रभूच्या पूर्ण शरीरावर दडलेलं होतं. एवढं तेज त्याच्या अंगावर. आणि सांगितलं, अरे मी तुझी वाट पाहत होतो, का हो देवा उशीर केला, का हो देवा उशीर केला तुझ्या भेटीला. गुरु तळमळतो, जीव तळमळत होता सत्य शोधण्यासाठी. गुरु भेटले आणि सांगितलं, अरे तुझीच वाट होतो. त्या गुरु आपल्या आणि त्या ठिकाणी ग्रंथ सांगतोय, अभ्यास केला त्या ठिकाणी सांगतो की बाबा ते गायब झाले किंवा निघून गेले असतील, काय माहिती नाही. ते जे गुरु असतील ते तिथे त्या ठिकाणी शांत किंवा समाधी घेतली असते. म्हणून अलमप्रभूच्या सेवेचा जो अंग आहे, गुहेश्वरा म्हणजे काय, की गुहे म्हणजे एका मोठ्या गुहेतून मिळालेला इष्टलिंग. त्या गुहेतून मिळाला तो इष्टलिंग, त्या इष्टलिंगाला गुहेश्वर हा शब्द दिला. म्हणजे स्वतः एका गुहेमध्ये राहणाऱ्या त्या गुरुनं त्याला दीक्षा दिली आणि ती दीक्षा दिल्यास ते लिंग त्या गळ्यामध्ये बांधला गेला. म्हणून त्या गुहेचं नाव त्या लिंगाला त्या अलमप्रभूने दिलं, असं सिद्ध होत असतं. आणि हे सत्य आहे. मग त्या अलमप्रभूचं प्रेम त्या इष्टलिंगाकडे की भक्ता ठिकाणी जळले. भक्तासाठी काही अलमप्रभू आपल्या भंगाच्या, आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून, ही गोष्टीच्या माध्यमातून अलमप्रभू जगाला उपदेश करतात. म्हणून सांगतो, काही अलमप्रभूची काही वचन आहेत, ती वचन अशी आहेत ना की आपल्याला उघडता येणार नाही. सांगितलं ना, एखादी म्हणतात की स्त्री हे स्त्री माया आहे, स्त्री हे एक विधारी हे अतिशय काही गुरुनं म्हणा, काही महाराजाने म्हणा, किंवा स्त्रीचे जेवढं काही चांगलं मन आहे, पण अलमप्रभूने या ठिकाणी चांगलं म्हणलेलं आहे. स्त्री असेल, स्वर्ण स्वर्ण ही माया म्हणतात, स्वर्ण ही माया म्हणतात, स्वर्ण ही माया नाही. स्वर्ण स्वर्ण ही माया म्हणतात, स्वर्ण ही माया नाही. म्हणजे सोन्याला म्हणतात बरं का अलमप्रभू. स्त्रीला माया म्हणतात, स्त्रीला माया, स्त्री ही माया नाही. भूमीला माया म्हणतात, भूमी ही माया नाही. बघा अलमप्रभू सांगतात, बाबा सोन्याला मी माया म्हण, वाईट मार्गाला लावते, सोन्यामध्ये एक माया असते, पण सोनं ही माया नाही. स्त्रीला तुम्ही माया म्हणता, स्त्री वाईट आहे म्हणता, स्त्री ही वाईट नाही, स्त्री ही माया नाही. माणसाच्या आशा ही माया असते, हे गुहेश्वर. स्त्री ही प्रत्यक्ष कपिल मल्लिकार्जुन, म्हणजे माणूस जर पुरुष देव असेल, पती हा जर परमेश्वर असेल, स्त्री ही सुद्धा महेश्वरी आहे, स्त्री सुद्धा ही पार्वती आहे. जर तिचा मालक परमेश्वर असेल, मग स्त्री पार्वती का होऊ शकत नाही, स्त्री ही महेश्वरी का होऊ शकत नाही. स्त्री सुद्धा प्रत्यक्ष सिद्ध प्रसिद्ध मल्लिकार्जुना म्हणजे ती अर्धांगिनी आहे, महादेवीचं रूप आहे. ते महादेवीचं रूप असल्यामुळं तिचा विकास जीवनात जर स्त्रीशिवाय अलमप्रभूने आपल्या वचनात सांगितलं, आणि तुझ्या मनात जर माया असेल, तुझ्या मनात जर आशा केली नसेल, मग तुला सोन्यामध्ये माया दिसते, तुला भूमीमध्ये माया दिसते, तुला एखाद्या लाकडामध्ये माया दिसते. कारण एका अलमप्रभूची एका साधूची भेट, अलमप्रभूची एका साधूची भेट झाली. अलमप्रभू साधूला बोलत असताना ते साधू अलमप्रभूला म्हणायचा, महाराज अलमप्रभूला साधू बोलला बरं का,
आज बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले आमच्या ह्या जीवनाला. बरेच दिवस, बरेच वर्ष होऊन गेले, बरेच वर्ष लोटले. पण एखादी स्त्री पाहिलं की माझं मन भाळतंय. आज पैसा बघितलं की त्या ठिकाणी मन भाळतंय. जमीन बघितली की मन भाळत. हे सगळं माझ्या मनात काय म्हणजे असं आहे की बघा, आपण हे सगळीकडे असं मन चंचलपणानं त्या ठिकाणी स्त्रीवर जाणं, हे सगळं ही माया, याला सगळं सतवतोय महाराज. म्हणजे नेमकं काय करायला लागतं किंवा एवढं संन्यासासाठी काय करावं. त्यावेळेस अलमप्रभू सांगितलं. अलमप्रभूचं एक वचन आहे. अलमप्रभू एका वचनात म्हणतात, जर स्त्रीवर मन गेलं तर लग्न करून तिच्या संग संसार करावा. एखाद्या स्त्रीवर जर मन गेलं तर तिच्या संग लग्न करून संसार करावा. एखाद्या जीव मन गेलं, एखाद्या धनावर जर मन गेलं तर ते काम करून कष्ट करून ते मिळवावं. जर मन केलं तर घाळून कष्ट करून ते सोनं अंगावर लिहून त्या सोन्याची पूर्तता ह्या जीवनात करून घ्यावं. पण एखादी वेळेस माणसाच्या मन संन्यासून वैर होऊन अंगाला लावून राख जगावी, म्हणजे असे पाप तुम्ही त्या संन्यासाला सांगतात, आज सांगून त्या ठिकाणी पुढे निघून जातात. अलमप्रभूच्या जीवनामधला हा भयानक कठीण म्हणजे आलो त्या ह्याच्यामध्ये बसव कल्याणमध्ये गेले. आणि बसव कल्याणमध्ये गेल्यास काही ग्रंथात अलमप्रभू विषयी काही जे काही काबाड म्हणजे भयानक वेगवेगळं विचित्र विचित्र लिहिलेलं आहे. म्हणजे ते काय तर जेव्हा बसवांना त्या ठिकाणी वाढायचे, तर अलमप्रभू अन्न खाऊन भस्म काहीच ठेवलं, सगळं गजा बिजा कडबड सगळं ते अलमप्रभू कल्याणमध्ये सगळं संपूर्णच गेलं. एवढं अलमप्रभूनं खाऊन केलं. म्हणजे ही परीक्षा घेण्यासाठी अलमप्रभूनं त्या घेतली केलेला घटना आहे, असं आम्हाला त्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून वाचत असतो. तरी असो, हे आपल्याला जगामध्ये पुन्हा ते आपल्याला रुजवायचं नाही. पण सुद्धा जे बसवांना जे काय अलमप्रभूनं जे आपल्या जीवनामध्ये जे काही केलं, स्वतःसाठी एक चमत्कार, एक आविष्कार आहे किंवा एक क्रांती आहे की ज्याने स्वतःच्या जीवनामध्ये घडवलेली क्रांती स्वतः जगायला शिकवलं लोकांना. संन्यासाला सांगायचे मार्ग वेगळा आहे. संन्यासाला 2 आहेत, 4 टप्पे आहेत. कारण संन्यास फक्त 2 टप्पे आहेत, एक धर्म आणि मोक्ष. हे 2 टप्प्यात गाडी थांबतात. अर्थ आणि काम ह्याच्यावर आपण थांबायचं नाही. हे सासरण्याचे टप्पे आहेत. धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम हे जीवनामध्ये पुरुषार्थ हे फक्त गृहस्थाला फक्त 2 टप्पे लागतात. एक धर्म आणि शेवटचा मोक्ष. हे मोक्षाकडे जायचं असतं, फक्त धर्म सांभाळायचा संन्याशानं आणि मोक्षाकडे जायचं. 2 टप्पे त्याची गरज नाही, त्याची गरज नाही. कारण तू संन्यास मोठी नसते. प्रभू त्या ठिकाणी प्रत्येकाला अलमप्रभू कल्याणमध्ये गेले. कल्याणमध्ये सगळं वाटलं ही महान विभूती आहे, ती महान विभूती आहे. त्या विभूतीला जर आपण त्या ठिकाणी अलंप्या ज्ञानसिंहासनाचा जर अध्यक्ष केलो तर किती चांगलं होईल. म्हणून बसवण्णानं त्या काळात अलमप्रभूला ज्ञानशून्य सिंहासनाचा अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष ठिकाणी बसवलं आणि सगळ्या अनुभव मंडपाचा कारभार बसवण्णानं त्या अलमप्रभूच्या हातामध्ये दिला. मग त्यावेळेस अलमप्रभूनं जे वचन व्हायचे तिथं काही वचन गायचे, तिथं लोक ते वचन पूर्ण त्या ठिकाणी ऐकायचे. मग सगळे आचार असे जंगम सगळे उपजीविका झाले. काही वचन साहित्य त्या ठिकाणी असतात. अलमप्रभू लिहित होते. अलमप्रभू काही वचन गायचे, त्याच्या माणसाच्या जीवनाला हृदयाला स्पर्श करायचे किंवा हृदयाला ठाव घेणारे असे काही होते वचन. भरपूर अलमप्रभू त्या ठिकाणी असतात. एक वचन गाऊन अलमप्रभूचं एक वचन आहे, भाव बंधन
बघा, भावबंधन तुटले म्हणणाऱ्या वेड्या लोकांनो तुम्ही ऐका. आता उगाच सांगायचं की आम्ही सगळं सोडलं, बरं का, लेकर बाळ सगळं सोडलं, आता आम्हाला काय चिंता नाही, आता रातभर भजन कसं आणि आता पोट भरून त्या ठिकाणी मंदिरात बसून खायचं. त्या लोकांना सांगतात, भाव नव्हता का तुमच्या देहात देहगुण, भाव नाही का तुमच्या देहात, भाव नाही का तुमच्या मनात, भाव नाही का तुमच्या गुणात. लोक सांगतात ना, आम्ही सगळे भाव बंधन तोडले, पैशाची गरज नाही आम्हाला, कशाची गरज नाही, आम्हाला सगळे आशा सोडलो. एखादी गुरु महाराज सांगतो, बघा, मला कशाचीच अपेक्षा नाही, आणि त्या कुटुंबामध्ये 10-5 रुपये आगाव टाकलं, हात वरी करते, आणि एखाद्यानं न पैसे टाकलं तर पाया पडलं, त्याच्याकडे डुकून बघत नाही, म्हणजे ही सुद्धा भावना गुरुची आहे. म्हणजे अशा भक्ताला बसव आलमप्रभू सांगतात, भावबंधन तोडले म्हणणाऱ्या वेड्या तुम्ही ऐका, भावबंधन तोडल्या म्हणणाऱ्या लोकांनो तुम्ही ऐका, भाव नाही का तुमच्या हे गुणात, भाव नाही का तुमच्या मनगुणात, भाव नाही का तुमच्या प्राणगुणात, हे सर्व भावबंधने तुम्ही भावभरी झालात. मी भावाचा पूजा करीन, भावानंदा सणांचा झालं गुहेश्वरा. म्हणजे आलमप्रभू सांगतात, अरे आता ही जीवनामध्ये भावबंधन तोडण्याची काही तोडू शकत नाही माणूस, कारण का जे गुण वास्तवते ना आमच्या शरीरामध्ये आहेत. बरं, जाऊ द्या, एखाद्या पैशावरचा भाव कमी झाला, एखाद्या संपत्तीवरचा भाव कमी झाला, किंवा राग बाहेर पडलो, घरावरची आशा सुटली, तुला बसायला झोपायला जागा लागते की नाही, संध्याकाळी आतून पांघरायला लागते की नाही, पोटाला अन्न लागते की नाही, आंघोळीला रोज पाणी लागते की नाही. म्हणजे असे काही प्रश्न आलमप्रभू विचारायचे, किंवा तुला काय लागते की नाही खाला, कुठून आणायचं, तू कसं खाशील, कसं करशील, तुला लंगुटी लागते, तुला एखादी मठ लागतो, एखादी पीठ लागतो, एखादी शिष्य परिवार लागतो, तुला सगळं लागतं, मग तुम्ही सुटलं काय म्हणता? सगळं तुम्हाला लागतं, सगळं तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला शिष्य परिवार हवा, तुम्हाला परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचा सगळ्या पाहिजे, मग तुम्हाला एवढं कुठं ठिकाणी सांगायची. भाज वृक्षाचे हे पुढच्या वर्षामध्ये जातात, बरं का, भावबीज वृक्षाच्या फळामध्ये भक्ती बीजाच्या वृक्ष अंकुरले, भावबीजाच्या वृक्ष फळामध्ये भक्तिबीज अंकुरले, त्या भक्तिबीजाच्या फळामध्ये शरीर बीजाच्या वृक्ष अंकुरले, त्या फळामध्ये कुळनाशक करण त्याच्या पुटी आले. येऊनी आपल्या भावबंधन, आपल्या कुणाला आपण मारक झालो क्षण, भावभक्ती बीजभक्ती वृक्षाच्या शील छाया सोडून, बसले जगीचे लिंग समरस झाले शरण, नादबिंदू बीज नव्हे नष्ट होऊन, आशा सांगसिद्ध भुये शृंग जाणले भाव पिनला, भाव झाले पुढे काय आहे. आलमप्रभू आपल्या वचनात सांगतात, आपल्या गळ्यामध्ये बांधलेली जी इस्तेली आहे, आपल्या गळ्यामध्ये बांधलेली हा सुद्धा दोरा आहे, हे आमच्या जीवनात